जरी असन काय होतं जास्त करून सगळ्यात जास्त आजार हा धान्यामुळे होतो. बरोबर. धान्यात काय असतं, आपण जे मिक्स धान्य वापरतो त्याच्यात पोपाटा नाही पाहिजे. बरोबर. ते आपण धान्य धुवून वाळत घालून मग दुसऱ्या दिवशी टाकलं पाहिजे. असं बी भरपूर प्रकार आहे त्याच्यात. सगळ्यात जास्त आजार आपल्याकडे कॅन्करचा आहे धान्यामुळे. बरोबर. कॅन्करचा जो आजार आहे त्या आजारामुळे पक्षी दमतो, लगेच तोंड वाजतो. बरोबर. ते नाही झालं पाहिजे. मग त्याच्यावर काळजी घेणं गरजेचं आहे. ते लवकर लक्षात आलं पाहिजे. थोडक्यात एकच की धान्य क्लिअर वापरणं. धान्य क्लिअर वापरायचं. तुमचं रुटीन पाहिजे, डेली रुटीन पाहिजे. डेली रुटीन बी गरजेचं आहे. एकदम डेली रुटीन म्हणजे असं पाहिजे की तुमचा एक वार ठरवून पाहिजे की आज हे औषध द्यायचे, उद्या ते औषध द्यायचंय, आज हे धान्य द्यायचं, आज उद्या ऑइल द्यायचं. औषधाचं नियोजन कसं आहे तुमचं? आता आपलं आठवड्याचं रुटीन आहे. सोमवारी असतं आपलं रेक्स ऑइल असतं. औषध एकदा दाखवा बरं डायरेक्ट आम्हाला. सोमवारचं आपलं हे रेक्स ऑइल असतं. मंगळवारी मल्टीस्टार असतं. रेक्स ऑइल हे काय म्हणजे कुठं भेटतं काय कसं? हे आपले निलेश साळुंके आहेत ना पुण्यातले, त्यांच्याकडे मिळतं. हे ऑइल आहे. याचं काम म्हणजे तुमच्या पक्षाची जे आपण घरगुती ज्या खाण्यात तेल खातो, बरोबर, त्या पद्धतीने भरपूर प्रकारचे मिक्स त्याच्यात मिनरल्स असतात किंवा जे आपल्याला कॅल्शियम वगैरे पाहिजे, यात थोडक्यात ताकद येते ऑइलनी. हे ऑइल वापरते. त्याच्यानंतर हे मल्टीस्टार आहे, हे कॅल्शियमचं आहे. हे जनावरांना पण वापरतात, आपण पक्ष्यांना पण वापरतो. हे 1 लिटरला 5 ml द्यायचं. दुसरा दिवस मल्टीस्टारचा. तिसरा दिवस आपण अमिनोविट देतो पक्ष्यांना. अमिनोविट हे मल्टीव्हिटॅमिन आहे आणि प्लस प्रोटीन आहे थोडक्यात एक पक्ष्यांना. हे रोजच्या ताकद येण्यासाठी, पट्ट्यांसाठी एकदम बेस्ट. सगळ्यात एक नंबर पावडर. पट्टे एकदम स्ट्रॉंग. आणि किती प्रमाणाचं? किती लिटर? याचं 1 चमचा टाकायचं 1 लिटरला. 1 लिटरला 1 चमचा. आणि सगळ्यात पॉवरफुल प्रोडक्ट आहे. आता भरपूर आले 2-3 मार्केटला, पण हे जुनं जे वापरत होतो पहिले आपण ते. त्याच्यानंतर हे क्रिएस वरून आले पावडर आहे. बाकी जे वापरतात ही इंडियन पावडर आहे. बाकीचे काय करतात जोस्तान वगैरे जे वापरतात, आपण इंडियन वापरतो हेल्थ ओके म्हणून. 33 रुपयाला पुडी मेडिकल मध्ये मिळते. त्याचं प्रमाण कसं? 1 पुडी टाकायची डायरेक्ट 5 लिटर पाण्यात किंवा 2 लिटरला. आल्यावर किती दिवस पक्षी किती दिवस द्यायची कंटिन्यू? नाही, आले जरी दिले तरी पक्षी तुमचा कव्हर होतो. किंवा गुळ पाणी द्यायचं. गुळ पाणी तर गरजेचं आहे. 1 दिवस मी गुळ पाणी देतो. त्यानंतर हे प्रोवी बूस्ट आहे. माझं गुरुवारी प्रोवी बूस्ट असतं आणि शुक्रवारी ब्रोटॉन देतो, लिव्हर टॉनिक. त्याच्यानंतर 1 दिवस लसूण पाणी असतं. लसूण पाणी. आणि रविवारचं रिबिल्ड पावडर देतो. रिबिल्ड पावडर विजन मेटॅलिटी. ही पक्षाची तुमची आहे ना, म्हणजे काय म्हणते त्याला, इम्युनिटी वाढवायचं काम करतं. इम्युनिटी म्हणजे त्यांचं डायजेशन वगैरे एकदम डायजेशन साठी खास. आणि तुमचा पक्षी एकदम सुस्त तंदुरुस्त ठेवतो ही पावडर. म्हणजे वीक झाला असेल तर त्याच्यात फ्रेश वजन एकदम मेंटेन राहणार त्याच्यात. आणि प्लस दुसरं एक आहे, हे पण इंडियनच आहे. हे पचनक्रिया स्ट्रॉंग, तुमची पचनक्रिया करते. आता पण हे पक्ष्यांना मी तेच दिलेले. रक्त एकदम भारी औषध ब्लड साठी. पहिलं मी 1 किलोचा आणला होता, हा संपला. नंतर आता हे परत 1 अर्धा किलोचा आणलाय. आणि तुमच्या पक्षाला जो कॅन्कर होतो, सगळ्यात बेस्ट औषध मेट्रोजेल. ग्रुपला आपल्या होमर अँड कोकणला भरपूर लोकांनी मला विचारलं ना, ते मी हे रेकमेंड करतो त्यांना. बेस्ट औषध. 33 रुपयाला 34 रुपयाला बाटली. पण रिझल्ट 3 दिवसात तुमचा पक्षी कव्हर अख्खा ओके एकदम. आणि अँटीबायोटिक दुसरं मी आता मेरिकिन वापरतोय. मेरिकिन पण वापरतो आणि टेट्रासायक्लिन पण वापरतो अँटीबायोटिक. टेट्रासायक्लिनचा रिझल्ट ह्याच्यापेक्षा जास्त टेट्रासायक्लिनचा रिझल्ट चांगला आहे पावडरचा. शक्यतो ती जुनी जी टेट्रासायक्लिन होती ती आता मिळत नाही. ती आता नवीन आलेली, तिचा पण हाय बऱ्यापैकी रिझल्ट. बाकी काय नाही. तुमचे जर पट्टे वगैरे द्यावे जास्त येत असतील मग तुम्ही मॉर्टिन लावा. मच्छरांची मच्छर दिसतो तुम्हाला? मच्छर तुम्हाला आता पलीकडे ह्याच्या उकिरडा वगैरे आहेत. मच्छर तुम्हाला दिसणार नाही. आणि ती गरजेचं आहे. ही काळजी घेतली तरच होणार. पट्टे मोठ्या आहेत, नाही तर नाही होत. भरपूर आहे अजून त्याच्यात. आता हे रेसचे औषध जे बाकीचे आहेत, जे रिकव्हरी कॅप्सूल, हे रेसला आता चालू आहे पुढच्या महिन्यात. आल्यावर 1 दिवस द्यायची. 1च दिवस द्यायची. 1-2 दिवस दिली की ओके होऊन जाईल. आणि एक रविवारचं आपलं विनेगर असते पक्ष्यांना. ते कोणतं? ऍपल सीडर.
याचा फायदा की तुमच्या पक्ष्यांना जास्त चरबी होत नाही. ओके बरोबर. कमी प्रमाणात द्यायचं फक्त थोडं देताना. थोडक्यात पक्षी फिट राहतो, Fit एक्स्ट्रा राहतो. चरबी एक्स्ट्रा एक्स्ट्रा फॅट. आणि पक्षी तुमचा जास्त उड्डाण नाही पाहिजे रेसच्या पक्षाला. मिनिमम अर्धा तास कमीत कमी. पण एकदा सोडला की तो नाही मग तो तुम्हाला प्रॉब्लेम देतो पक्षी नंतर रेस्ट टायमिंगला. अर्धा तास ते पाऊण तासच पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त जास्त नाही पाहिजे. ठीक आहे, एक तासभर तुम्ही उडू शकता लय उठ बस करून, पण हवेत तुमचा पक्षी अर्धा तास तरी पाहिजे मिनिमम. त्याच्या व्यतिरिक्त काय डिवॉर्मिंग आहे. डिवॉर्मिंग किती दिवसाचं कसं काय? डिवॉर्मिंग 6 महिन्यातून एकदा. डायरेक्ट वॅक्सिन इंजेक्शन देतो, आरटोबी देतो. आरटोबी डिवॉर्मिंग मध्ये किती फरक करत आहे? एक 15 दिवस. लासोटा आरटोबी ह्या दोन्ही मध्ये कसं काय, कोणतं बेस्ट का? बेस्ट तुमच्यावर डिपेंड. तुम्हाला जर इंजेक्शन व्यवस्थित मारता जर येत असेल इंजेक्शन व्यवस्थित मानमध्ये, तर तुम्ही आरटोबी द्या. जर नसेल मारता येत तुम्ही लासोटा वापरा. पण 99% आपल्या पुण्यात हेच वापरतात, आरटोबी वापरतात. आरटोबी मानत पण पोटात ह्याच्यात देतात ना खाली, देतात पोटात चिपच साईडनी, पण तिथं गाठ येते, मानाला गाठ येत नाही. थोडी चरबीवर करून इंजेक्शन व्यवस्थित दिलं की गाठ येत नाही. पंखात पण देतात, काही पंखात पण गाठ येते, पक्षी फेल होतो. त्यामुळे शक्यतो मानतच द्यावा, बऱ्यापैकी रिझल्ट येतो त्याचा मानत दिल्यामुळे.